गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू व्लॉग. तर सकाळी आता आम्ही जिमला चाललोय आणि सकाळी आमच्या मॅडमने रट लावलाय की मम्मा स्वामी जायचंय म्हणजे स्वामींकडे तिला जायचंय. पहिल्यांदा तिला दर्शन घडवते आणि मग जिमला जाते. जिजाचा डॅडा आलाय. आमचं नशीब बघा कसलं. जिजा नुसतं मला स्वामींचं दर्शन घेतलं. सकाळी उठल्या म्हणते मम्मा स्वामीकडे जायचं आणि नशीब पण एवढं भारी. जिमला पोहोचायच्या आधी बिल्डिंगच्या खाली स्वामींच्या दर्शनाची गाडी आली. म्हणजे ते सगळीकडेच येतात आणि त्यांचं दर्शन आम्हाला भेटलं. नशीब किती छान आहे आम्हाला. आता या दोघांमध्ये कॉम्पिटिशन चालू आहे. स्किप रोपिंगची. जो आधी थांबेल तो आउट. आणि हे जज करतायत गाणी. मग माझं कॉपीराइट येईल. मी तुम्हाला प्रोत्साहन देते की. कोण? जिजा आणि अमर सर ना. इझी. अरे काय झालंय. जो आधी थांबल जो आधी थांबेल तो आउट. पाय नाही थांबले. उड्या कुठे थांबल्यात? उड्या थांबल्या पाहिजेत. इगो मध्ये आणतात ते. चटणीचं पाणी. लूज मोशन. पोट साफ नाही म्हणून चटणीचं पाणी. कमान इझी. विष्णू लयच डेंजर आहे. काय झालं मयूर? मला वाटतं जिंकशील राहू तू. जाऊ द्या. तर आता जस्ट आम्ही जिमवरून घरी आलो. येते आता मेथीची भाजी आणली आहे. अरे देवा, फुलं पडली. हे दोघं बहुतेक वरती गेलेले दिसतात. आता जावं लागेल. मूर्ख. घाबरली. किती एवढे घाबरले ना मी. मला वाटलं वरती गेलात तुम्ही. चला, लपलो होता. चला. तर आता जस्ट आमचं जेवण वगैरे झालंय आणि इकडे मी सगळं किचन वगैरे साफ करून ठेवले आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवली आहे. म्हणजे हे बघा, कणिक मळून ठेवले आणि मेथीची भाजी वगैरे सगळं निवडून ठेवले. जेणेकरून आता 4 वाजता जाताना मी डायरेक्ट इकडून बोलते. जेणेकरून 4 वाजता जाताना मी डायरेक्ट भाजी टाकणार आणि चपात्या वगैरे करून जाणार. अमर 5:30 वाजता येऊनच जेवतो आणि मीच फक्त डब्बा घेऊन जाते आणि 6:45ला जेवते जिममध्ये. आता झोपायचं. झोपायचं नाही तुम्हाला? झोपायचं नाही जिजा झोपायचं नाही. चला. तर आता सगळा स्वयंपाक वगैरे आवरून डब्बा घेऊन मी चालले जिमला. लेडीज बॅच असते 4ची, तर तीच घ्यायला चालले आणि अमर आणि जिजा थोड्या वेळाने येतीलच. तर चला जाऊयात. चलो. माझे मोठे फॅन आहेत ते. ती मॅडम आहेत तिथल्या. त्यांची मुलगी खूप मोठी फॅन आहे म्हणून ते म्हणत होते. त्यांना म्हणलं व्हिडिओत घ्यावं. किती ट्रॅफिक झालंय. रोजच एवढं ट्रॅफिक असतं काय? अवघडच. तर आता मी चालले पप्पांसोबत हॉस्पिटलमध्ये. माझी दाढ दुखली म्हणून. पण जिममध्ये मला ब्लॉग शूट करता येणार नाही. पण अमर जिममध्ये आहे, त्याने शूट केले तर मी नक्कीच या ब्लॉगमध्ये ते ब्लॉग टाकेल. आणि आता मी चाललो हॉस्पिटलमध्ये. तर आमचं शौर्य आजारी म्हणून आम्ही त्याला बघायला आलोय, भेटायला. बिचाऱ्याला सलाईन लावली होती. आणि हे बघा इथे हे पण बघायला आलेत. हे पण काय डेरी आता हे पण बघायला. सई बघायला आली, जिजा बघायला आले. सगळे आम्ही भेटायला आलोय शौर्याला. का ग जिजा? ब्लॉग काय व्हिडिओ
आहे का शौर्य? बरं आहे ना? खात पीत जा. हा सलाईन दाखव थांबा 1 मिनिट. हा रोहिणीवरती गेलाय तब्येतीने. जिम लावायची. पब्लिसिटी नकोय आमची जिमची. फोटो बघितले का माझा? नाही. हा हँडसम होता का खूप? लय किती पोरी मागे लागले की नाही मग? होय लय. रोहिणी बघ काय म्हणतात. रोहिणी पोरी लय मागे लागले माहितीये. लय विश्वास. तेवढं मग काय झूम करू दे मला. हँडसम आहेत खरं. नीट दाखवा परत थांबा. हँडसम आहेत. कोण सज्जन आहे मावशी? माझा नवरा सज्जन आहे. त्या बाबतीत आहे. असं करायचं म्हणताय का मी? आजकाल तसं नाही. आता पोरी म्हणतात रे यार पेतोय मी चालले तिकडे. दाखवा. अयो मॅच होत नाहीये. खूपच यंग दिसतंय. 1 2 3 4 झोपा आता. झोपा. तर आजच्या व्लॉगची मी इथेच करते. ऍक्च्युली मी असं म्हटलं होतं की जिम मधला अमरला व्लॉग शूट करायला लावते, पण गर्दी एवढी होती की त्याला शूट करणं झालंच नाही. त्यामुळे मग काय हेच झालं नाही. आणि मला पण नंतर आले होते, पण नंतर कॅपॅसिटीच नव्हती कारण दाढ खूप दुखते. आता गोळ्या वगैरे खाल्लेत. आता बघू बरं वाटतंय का सकाळपर्यंत. आम्हाला त्या गोळीने वाटेल ना बरं. आणि ही गोळी मला ऍक्च्युली मावशीने दिली, म्हणजे रोहिणीच्या सासूबाईंनी. आणि आता जर बरं वाटलं तर खरंच म्हणजे छान वाटेल. कारण खूप हे अख्खा भाग माझा दुखायला लागलाय. तर डेंजर झालंय. ए झोपा ना. झोपा. अशी झोपणार तू? झोपा चला.